तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टर नाही, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे ह्यातली बऱ्याचशा बारकावे मला माहिती आहे. पूर्वी मी इरिगेशनची कामं, धरणांची, मी स्वतः 5 धरणांची कामं केलेली आहेत. तुम्ही जलसंपदामध्येच होते? जलसंपदामध्ये डिपार्टमेंटला नव्हतो, मी ठेकेदार म्हणून काम करत होतो. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ठेकेदार म्हणून काम करत असताना काही गोष्टी इकडच्या तिकडे होतात ही मला पण माहीत आहे आणि ती जगन्मान्य आहे, म्हणजे त्याच्यात काय कुठं हे नाही आहे. परंतु तुम्हाला जसं सांगितलं तसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्यावेळेला असा भ्रष्टाचार होतोय त्यावेळेला कुठेतरी कुणीतरी. माझं नाव अरुण हत्ती, कोल्हापूरहून आलो आहे. बुलढाणा जिल्ह्यात सारंगवाडी संग्रह तलाव म्हणून जो प्रोजेक्ट चालू आहे तो महाराष्ट्राच्या जलसंधारण खात्याचा आज तागाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. अमाऊंट वाईज त्याचा जो ठेकेदार आहे तो 29 कामं घेऊन ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलसंधारणचा ठेकेदार म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाची सुरुवात 2009 साली वर्क ऑर्डर दिली त्यावेळेला 16.61 कोटीचा प्रोजेक्ट होता. 2014 साली काम सुरू करायच्या आधीच ह्या कामाची किंमत 68 कोटी झाली. 2022 साली ह्या कामाची किंमत 197 कोटी करण्यात आली आणि 2024 साली 280 कोटीची ह्याची कॉस्ट करण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पामध्ये जो ठेकेदार काम करतो आहे याच्यावरती ऑलरेडी 3 गुन्हे त्यानं खोटी कागदपत्र देऊन कामं घेतल्याबद्दल झालेले आहेत. ह्या प्रकल्पाचं काम घेताना सुद्धा त्यानं स्वतःच्या नावाचे 10 डंपर आहेत म्हणून सांगून जे कामं घेतलेले आहेत त्या 10 डंपरपैकी PMTची बस, ST महामंडळाची बस आणि काही खाजगी गाड्या अशा असलेल्या आहे. त्या लोकायुक्तांच्याकडं त्याबद्दल तक्रार केली असता या खात्याची जॉईंट सेक्रेटरी, चीफ इंजिनियर आणि कार्यकारी अभियंता यांनी ह्या ठेकेदारांना आम्हाला खोटी कागदपत्र दिलेत असं कबूल केलेलं आहे त्यांच्या हिअरिंगच्या वेळेला. आणि लोकायुक्त साहेबांनी या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ह्याच्यावरती फौजदारी केस दाखल करा अशी या खात्याला निर्देश देऊनसुद्धा या खात्याचे अधिकारी सुनील कोशिरे यांनी त्यांना 2021 साली त्याचं रजिस्ट्रेशन रिन्यू करून दिलं. यानंतर हे प्रकल्पाची किंमत वाढवत जाणे हे त्यांचा खेळ होऊन बसलेला आहे. एवढ्या त्यांच्यावरती 3 FIR, अँटी करप्शनचं ओपन इन्क्वायरीची परमिशन 2020 साली मिळालेली की ही ठेकेदार आणि जलसंधारणचे 22 अधिकारी यांच्या विरोधात ओपन इन्क्वायरी करायची परमिशन मिळालेली आहे. एवढे सगळे कारनामे असूनसुद्धा जलविद्युत प्रकल्पासारखे चांगले प्रकल्प, मोठे प्रकल्प 6700 कोटीचा ह्याच कंपनीला दिला जातो आहे, ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे. तुमची काय आता मागणी असणार आहे? माझी मागणी हेच आहे की हा प्रकल्प काढून घेण्यात यावा आणि ह्यांनी जी खोटी कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे याच्यावरती शासनातर्फे गुन्हे दाखल करून याची सर्व कामे काढून घेण्यात यावी. पुढची आपली भूमिका काय असणार? याची भूमिका जर शासनानं ऐकलं नाही तर मला नाईलाजानं मेहरबान कोर्टाकडे जाऊन रिट पिटिशन आणि जनहित याचिका दाखल करावी लागेल.